नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. सो जसं मी सांगितलं की ज्यांना पॉसिबल आहे त्याने आपले व्हिडिओ ऑन करा, कारण व्हिडिओ ऑन केल्यानंतर तो वेगळा बेनिफिट तुम्हाला मिळणार असतो. जसं की आपल्या एनर्जी ट्रान्सफर होतात आणि ज्यांना पॉसिबल नाहीये सो त्यांनी काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी व्हिडिओ ऑफ केले तरी चालणार आहे. ओके, सो थँक्यू सो मच. चला आता आपण डे 1चा आपला प्रवास सुरू करूया. तुमच्यापैकी मी जसं काल विचारलं, आता नवीन कोण जुडलेले आहेत, काल मी विचारलेलं की किती जणांचं रेकी लेवल 1 हा कोर्स पूर्ण झालेला आहे. झालेला आहे ते आणि ते पुन्हा रिपीट करतात, असे किती आहेत बरं? ओके, रेखा आहेत आणि या मॅडम आहेत. ओके, हा आणखीन ओके, शीतल मॅडमचं झालेलं आहे. ओके, शीतल मॅडमला एक विचारते मी. शीतल निमान. ओके, शीतल मॅडम अनम्यूट करा बरं स्वतःला. येस, हा तुमचा झालेला आहे का? माझ्याकडेच केलाय का? अनम्यूट कर. बोलता येते तुम्हाला? आवाज आवाज नाही येते तुमचा. अनम्यूट करा बरं. तुमच्याकडेच केलेलं आहे मॅडम. ओके, आता पुन्हा रिपीट करताय राईट? हो, रिपीट करते. ओके. मग त्या 7 दिवसामध्ये 7 दिवसांच्या सेशन मध्ये तुमच्या स्वतःमध्ये काही बदल जाणवले का तुम्हाला? हो, जाणवले. एनर्जीच्या काही गोष्टी म्हणजे कळल्या होत्या, जाणवत होत्या त्या. ओके आणि थोडं अट्रॅक्शन असं वाटत होतं काही गोष्टींमध्ये. ओके. येस, आणखीन कोण आहे? रेखा. हा, वैशाली मॅडम आहेत का? वैशाली मॅडम आणि रेखा मॅडम आहेत का? ओके ओके. हा, वैशाली मॅडम. हा येस मॅडम, बोला. वैशाली मॅडम, रेखा मॅडम. का बरं पुन्हा पुन्हा तुम्ही हा ग्रुप जॉईन करताय, पुन्हा पुन्हा हे सेशन ऐकताय, त्या मागचं कारण काय आहे? पॉझिटिव्ह तर इफेक्ट झालेच आहे. हा. आणि म्हणजे लेखन आणि समजण्यासाठी आणि छान वाटतं असं जॉईन केल्यावर. जास्त चांगलं वाटतं की अभ्यास भरपूर होत आहे. अभ्यास झाला पाहिजे, म्हणजे अभ्यास झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असं वाटतं. कारण का, जर आपल्याला म्हणजे असं काही शिकायचं आणि करायचं असेल प्रत्येक तर सेशन मध्ये नवीन नवीन असतं ना मॅम तुमचं, म्हणून मग थोडं एक्साइटमेंट पण असते आणि एनर्जी पण येते, त्यामुळे मग चला, करतो. थँक्यू सो मच. पण खूप छान आहे. आणि तुमचं लालबाग ते गणपतीचं बघितलं ना, डान्स भारी होता. त्यासाठी करतो. आणि थँक्यू सो मच. तुमच्यासारखं काहीतरी आम्हाला पण करता येईल, काहीतरी बनता येईल असं वाटतं. येस म्हणून येस, नक्की. आता आपली लेवल 3 ची बॅच चालू होणार आहे उद्यापासून. हा, मग ठीक ते आहे? झालं की पुढे अजून जाऊ. मग हो हो, जरा नक्की कमी बसतं ना म्हणून. नक्की नक्की. चालेल, प्रॅक्टिस करा तोपर्यंत. छान. ओके, बरं आणखीन कोण आहे की ज्यांचं रेकी लेवल 1 झालेलं आहे आणि पुन्हा रिपीट करता नाही? पुन्हा सांगेन मी, तुमचे व्हिडिओ ऑन असेल तर मला बरं पडतं की कोणाला कळतंय नाही कळतंय तर मला एक्झॅक्टली समोरासमोर दिसतं. हा येस, वसुधा बोला. वसुधा राजोपाध्याय. हा, मॅम, खूप छान वाटतं तुमचा आवाज ऐकला की एक एनर्जी मिळते आणि सतत सतत ऐकल्यामुळे आपला अभ्यास होतो. त्याच्यासाठी मी आज परत जॉईन केलंय, कारण माझे मागच्या ह्याच्यातले बरेचसे सेशन मुलीला घ्यायला जाण्यामुळे मिस झालेले ओके होते. ओके ओके. थँक्यू हा. सो मच. आणि मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही रिपीट कोणतीही बॅच करू शकता. ठीक आहे ना? फक्त एवढंच करा, कुठल्या तरी एका ग्रुपमध्ये जर तुम्ही असाल तर पुन्हा पुन्हा दुसरा दुसरा नवीन नवीन ग्रुप जॉईन करू नका. कारण तुमच्यासाठी जरी हे फ्री सेशन असले तरी आम्हाला प्रत्येक लीड्स मागे पे करावे लागतात. ठीक आहे ना? आणि त्यासाठी तुम्ही ज्या ग्रुपमध्ये आहात त्याच ग्रुपमध्ये राहा. दुसरं असं होतं की तुम्हाला जे मेसेज येतात ग्रुपवर, तर सारखे सारखे तुम्हाला मेसेज येणार नाहीत जर तुम्ही एकाच ग्रुपवर असाल तर. अदरवाईज काय होईल, तुम्हीच इरिटेटेड होणार मेसेज येऊन येऊन. येस, आणखीन कोण बोलतायत बरं? मॅम, मी ऑफिसला आहे सो व्हिडिओ चालू. हो येस, नो प्रॉब्लेम. मैत्रेयी मॅम, नो प्रॉब्लेम. वेद पाठक, काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही ऑफिसमध्ये आहात. ऑफिसमध्ये बसून सुद्धा तुम्ही व्हिडिओ ऐकू शकता. फक्त माझं बोलायचं तात्पर्य एकच होतं की तुम्ही हे सेशन अटेंड करताय तर त्या मागचा तुमचा काहीतरी उद्देश असायला पाहिजे. आता नॉर्मली आपला उद्देश काय असणार आहे सगळ्यांचाच, की आज माझ्याकडे वेळ आहे बऱ्यापैकी, तर थोडंसं ऐकतो काहीतरी या मॅडमचं. नवीन नवीन आपण रोजच काय काय वेबिनार ऐकत असतो कोणाकोणाचे, तर आज या मॅडमला ऐकूया. बरोबर ना? किंवा
चला आज 1 तास वेळ आहे तर आज ऐकून घेऊया, उद्या मिळेल वेळ नाही मिळेल माहित नाही. सो असा उद्देश ठेवू नका. उद्देश म्हणजे काय, की रेकी म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी मी आज जर आलेली आहे तर त्यामागचा माझा उद्देश क्लिअर असायला पाहिजे, माझा फोकस क्लिअर असायला पाहिजे. की उगीचच का बरं सारखा सारखा या मॅडमचाच मेसेज मला दिसतो, का बरं FB वर सारखी सारखी ऍड या मॅडमचीच मला दिसते. सो हे व्हायब्रेशन ज्याचे मॅच होतात त्याच्याबरोबरच आपण कुठेतरी कनेक्ट होतो. वन्स अगेन सगळ्यांना रिक्वेस्ट करते, व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन केल्यामुळे आपण आपलं कम्युनिकेशन छान पद्धतीने होतं. ओके. सेकंड थिंग, जर तुम्ही इथे आलात, असं नका करू की आज 1 तास मी बघते आणि उद्यापासून मग टाटा बाय बाय. केलात तर पूर्ण कमिटमेंट द्या की येस 7 दिवस मॅडमचे हे सेशन मी अटेंड करणार आहे, रेग्युलर 7 दिवस, एकही दिवस स्किप न करता. येस, कोणाच्याही आयुष्यामध्ये काही गोष्टी कधीही घडू शकतात, इमर्जन्सी येऊ शकते आपल्याला, आय कॅन अंडरस्टँड. मग त्यासाठी त्या दिवशीचा व्हिडिओ सेम डेला तुम्ही बघा. आता मी माझ्याकडून काय काय देणार आहे त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगते, ठीक आहे. बरं, त्याआधी विचारते सगळ्यांना, कमिटेड आहात का? एक थंब मला दाखवायचंय सगळ्यांनी. येस, थँक्यू सो मच. बरं, वैशाली मॅडमला एक विचारते मी. वैशाली मॅडम, तुमचा माझ्या बरोबरचा प्रवास चालू आहे, कारण तुम्ही ऍडमिशन घेतलेला आहे ऑलरेडी, ठीक आहे ना. तुमचं आता रेकी लेवल 1, लेवल 2 आणखी अदर काय काय कोर्सेस आहेत ते माझ्याकडे तुम्ही शिकला. तर त्यामध्ये काय अनुभव आलाय तुम्हाला, किंवा माझ्या शिकवण्याची पद्धत काय आहे? तर मी रेकी लेवल 1च फक्त चांगलं शिकवते का, केवळ लोक माझ्याकडे येण्यासाठी, किंवा की इतर कोर्सेस पण मी याच पद्धतीने याच एनर्जीने शिकवत असते? मेन तर एनर्जी खूप आहे तुमच्यात. प्रत्येक याच्यामध्ये वेगळं असतं, छान असतं आणि शिकवण्याची पद्धत एकदम दमदार आहे. आणि तसं बनायचंय म्हणून आम्ही सारखं तुमच्या येस, आणि मी तुम्हाला सांगितलेले सगळे सेशन अटेंड करायचे तुम्हाला, कारण तुम्हाला तसं बनायचंय. मला मी बनायचंय. तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे या फील्डमध्ये, ठीक आहे हा ना. हा येस येस. ओके, शिकवण्याची पद्धत तर छानच आहे. आणि सगळं व्यवस्थित समजून सगळं असं व्यवस्थित म्हणजे सांगितलं जातं आणि आम्ही आता करतोय पण तसं सगळं. तर बऱ्याच गोष्टीमध्ये एक आनंद, लहरी असतात ना, तशा जाणवायला लागल्या सगळीकडे त्याच्यामध्ये. छान आहे. थँक्यू सो मच. आणि बरं, आता मी तुम्हाला अनम्यूट केलंय. येस, प्रज्ञा मॅडम मे बी प्रवास करतायत. का बरं मॅडम तुम्ही एवढा प्रवासात खटाटोप करून, एवढा जीवाचा आटापिटा करून व्हिडिओ ऑन केलाय का? त्यामागचं रहस्य काय आहे? येस, आवाज नाही येते तुमचा. नॉर्मली आपण घरी असताना छान व्हिडिओ वगैरे ऑन करतो, पण त्यांनी मी सांगितल्यानंतर व्हिडिओ ऑन केलाय आणि ते आता प्रवासात आहे. हा, त्यांचा नेटवर्कचा काहीतरी इश्यू झालेला आहे. ओके, ठीक आहे. सो आता आपण मी स्लाइड शेअर करते. चल, सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जसं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोण ना कोणतरी गुरु असतात, एक शक्ती असते जी आपल्या मागे सतत उभी राहणं गरजेचं आहे, आणि ती माझी शक्ती आहे स्वामी. सो रेकीद्वारे तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल. जे उत्तम आहे आणि जे तुमच्यासाठी चांगलं आहे ते तुम्हाला आणि तुमच्याकडून पूर्ण समाजाला मिळो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. ठीक आहे. आणि आपला सेशन आता आपण सुरू करूया. आता हा सेशन कोणासाठी आहे? सगळ्यांसाठी आहे का? नाही. अंथरुणात काही लोक पडलेले आहेत, किंवा काही करण्याची इच्छा नाहीये, जगायचंय म्हणून आयुष्य जगायचंय, त्या लोकांसाठी हा सेशन आहे का? अजिबात नाही. कारण हा सगळा गेम एनर्जीचा आहे. त्यामुळे एनर्जेटिक लोक मला फार आवडतात. म्हणून मी बऱ्याच लोकांना सांगितलेलं, इफ पॉसिबल, शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करा, कारण हा सगळा एनर्जीचा खेळ आहे. जशी तुम्ही एनर्जी दाखवाल तसं तुम्हाला मिळणार आहे. जिथे जिथे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फोकस करणार आहात तिथे तिथे ही एनर्जी जाणार आहे. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया की इथे काय काय मिळणार आहे तुम्हाला. कोणाला? ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये ग्रोथ हवी आहे. ही ग्रोथ कुठल्या कुठल्या ठिकाणी हवी आहे? पर्सनल, स्पिरिच्युअल, सगळ्या लाईफमध्ये. त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यांना स्ट्रेस आहे, काही ना काहीतरी डिप्रेशन मध्ये कोण ना कोणतरी गेलेलं आहे, काहीतरी समस्या आहे. सो ज्यांना रिलॅक्सेशन पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये त्यांना पेन रिलीफ. प्रत्येकाला आज काही ना काहीतरी एक दुखरा पॉइंट आहे सगळ्यांचाच, बरोबर ना, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये. सो त्याच्यातून तुमची मुक्तता व्हावी हा त्याचा उद्देश आहे.
इमोशनल इम्बॅलन्स झालेला आहे आपल्या आयुष्यामध्ये, त्याला बॅलन्सिंग करण्यासाठी तुमची जी एनर्जी आहे, आता मे बी काही चांगल्या एनर्जीमध्ये असतील, चांगल्या व्हायब्रेशन मध्ये असतील, तर काही डाऊन व्हायब्रेशन, डाऊन एनर्जी मध्ये असतील. तर ज्यांना आपली व्हायब्रेशन हाय लेवलवर घेऊन जायचे त्यांच्यासाठी. त्याचबरोबर ज्यांना काहीतरी नवीन शिकायचं आहे, आपल्या जीवनामध्ये नवीन शिकून इम्प्लिमेंट करायचंय, नुसतं शिकणं गरजेचं नाही, बरोबर ना? त्याचबरोबर रेकीमध्ये येऊन जर स्वतःला तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर त्यासाठी म्हणजेच लेवल 1 त्याच्यासाठी मर्यादित नाहीये, तर लेवल 2, 3 पुढे करणं गरजेचं आहे. आणि ते केल्यानंतर जर तुम्हाला याचं एक उत्तम हिलर व्हायचं असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. त्याचबरोबर जी लोक ऍक्शन टेकर आहेत त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. याच्यामधून तुम्हाला काय मिळणार आहे? रोजच्या रोज जे आपले सेशन होतात त्याचे व्हिडिओ, त्या व्हिडिओचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे. पण लगेचच तुम्हाला रेकॉर्डिंग मिळत नाही. एक 3 ते 4 तासानंतर मिळतं, कारण माझे पुढचे सेशन चालू असतात. पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. पण कोणाला पीडीएफ नोट्स मिळणार आहेत? जे सेशन शेवटपर्यंत अटेंड करतात त्यांना. ठीक आहे. अटेनमेंट मिळणार आहे तुम्हाला या सेशनच्या 6 किंवा 7 डेला. स्क्रीन खराब नका करू बरं. कोण स्क्रीनवर हात हे करते? येस, मला कळू शकते इथे. स्क्रीनवर हात नका मारू, चुकून तुमचं झालं असेल मे बी. मॅडम स्क्रीनवर हात नका फिरू काही. तुमचा मुलगा असेल, मे बी कोण छोटं बाळ असेल. सो तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळणार आहेत, जे लोक शेवटपर्यंत हे सेशन अटेंड करणार आहेत त्यांना. ज्यांना पुढील लेवलसाठी एनरोल करायचं असेल, सो ते सुद्धा एनरोल करू शकतात, पण जबरदस्ती नाहीये. ठीक आहे, इथे कुठल्याही प्रकारची तुम्हाला जबरदस्ती केली जाणार नाही. माझ्या टीम मेंबरकडून एकही व्यक्ती तुम्हाला कॉल करणार नाही की मॅडम आमचे 7 दिवसाचे सेशन अटेंड केलात, मग ऍडमिशन का नाही बरं घेत तुम्ही पुढील लेवलसाठी. कोणही तुमच्या मागे हात धुवून लागणार नाही. क्लिअर? कारण या एनर्जीमध्ये कोणाला यायचंय, कोणाला नाही घ्यायचंय हे केवळ त्यांची इच्छा असते. त्यांच्या इच्छेशिवाय किंवा युनिव्हर्सच्या इच्छेशिवाय कोणीही तिथे इंटरफेअर करत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? 7 दिवसांचं सेशन तुमच्यासाठी फ्री आहे. क्लिअर? आता याच्यामध्ये फक्त एकच कंडिशन आहे की तुम्हाला फक्त 251 रुपये पे करायचे. ते कशासाठी? तर जर तुम्हाला रेकीचं अटेनमेंट घ्यायचं असेल तरच. का बरं ते 251 रुपये मी घेते? एकतर तुमच्यासाठी हे 7 दिवसांचे सेशन फ्री झालेले आहेत, पण ही ऍड रन करताना मला तिथे पैसा लावावा लागलेला आहे. त्याचबरोबर रेकीमध्ये एक नियम आहे की कोणीही विचारल्याशिवाय त्याला रेकीचं हिलिंग द्यायचं नाही. इन केस इमर्जन्सीमध्ये तुम्ही देऊ शकता. सेकंड थिंग की एनर्जी एक्सचेंज म्हणून काहीतरी अमाऊंट, छोटीशी अमाऊंट का होईना ती घ्यायची असते, आणि म्हणूनच ही छोटीशी अमाऊंट जशी की 251 रुपये मी तुमच्याकडून एनर्जी एक्सचेंज म्हणून अटेनमेंट मध्ये घेते. कारण अटेनमेंट मध्ये मला तुमचं नाव, गाव या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. तुम्ही राहता कुठे, तुमचं नाव काय आहे. जर तुम्हाला मी ओळखत नसेल तर तुम्हाला मी अटेनमेंट देऊ शकत नाही. हा त्याच्या मागचा उद्देश असतो. आणि बऱ्याच लोकांना हेच माहित नसतं की 251 कसले, 251 कसले. सो तिथे पण मी बोलून माझं कर्मा क्लिअर केलेलं आहे. कारण आपण फ्री 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 मध्ये बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि त्यामुळे एक एक आणखीन कर्मा आपल्यावर चढत जातो. आणि तो आपल्या सगळ्यांचा बॅलन्स राहावा म्हणून एक छोटीशी अमाऊंट एनर्जी एक्सचेंज मी तुम्हाला तुमच्याकडून घेते. बरं, ही एनर्जी एक्सचेंज अमाऊंट कोण घेतं बरं? ज्यांना रेकीचे नियम तंतोतंत माहिती आहेत, ज्यांनी मिकाऊ उसूई रेकीचे ग्रँडफादर त्यांना फॉलो केलेले आहे त्यांना. अदरवाईज फ्री मध्ये देणारे बसलेले आहेत बरेच. पण मी अजून सुद्धा फ्री मध्ये 251 रुपये जे आहे माझी अमाऊंट ती एनर्जी एक्सचेंज म्हणून घेते. फ्री मध्ये कोणाचंही मी घेतलेलं नाही. का बरं? कारण मला आणखी माझा कर्म वाढवायचं नाही आणि तुमचा सुद्धा कर्म तुम्हाला वाढून द्यायचं नाहीये. ही माझी एक कॉन्सेप्ट आहे त्याच्या मागची. क्लिअर कट. इथपर्यंत क्लिअर असेल तर एक थंब दाखवायचंय मला. येस, थँक्यू सो मच. ओके, सो इथे क्लिअर झालं अटेनमेंटचं तुमचं. आता अटेनमेंट म्हणजे काय? सो अटेनमेंट म्हणजेच काय ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. ते आपल्या ओघामध्ये ते सगळे येऊन जाणार आहे. अटेनमेंटचा व्हिडिओ सेंड केला जात नाही. ती एक गुप्त पद्धती असते, शक्तिपात म्हणतात त्याला. त्याचा व्हिडिओ सेंड केला जात नाही. कारण ती गुप्त पद्धती शिष्य आणि गुरु या दोघांमध्ये मिळून केली जाते. ती कुठेही त्याचा प्रचार करायचा नसतो किंवा कुठेही अनेक लोकांना ते कळता कामा नये, तर ती एनर्जी आपण डेव्हलप नाही करत. कारण
भगवंताचं नामस्मरण करतो आपण, आपले डोळे ओपन असतात की बंद असतात? बंद डोळ्यांनीच दिसतं ना आपल्याला ते. काही आपल्याला संकेत मिळतात, ते संकेत आपण 10 जणांना सांगत सुटतो का? मग त्यातलं महत्व कमी होतं किंवा ती शक्ती आपल्यापासून निघून जाते. तसंच आहे अट्युनमेंटचं. हे अट्युनमेंट एक पद्धती आहे की ती अगदी प्रायव्हसीमध्ये गुप्तपणे केली जाते. त्याचा बाऊ केला जात नाही, त्याचा प्रसार केला जात नाही. पण काही आता नवीन जे ग्रँड मास्टर होत आहेत, जसं की आता 1-2 वर्ष नाही झाले, त्यांना 6 महिने नाही झालेत, तर उत्साहापोटी ते हे सगळं प्रकार करतात. का? तर केवळ माणसं त्यांच्याकडे यावीत म्हणून. ठीक आहे. सो माझा असा उद्देश नाही, सगळ्यांनी केलं पाहिजे. पण काही गोष्टी ज्या आहेत, नियम आहेत, कंडिशन आहेत, तर त्या फॉलो करणं फार गरजेचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? पुढे जाऊया? ओके, चला. येस. ट्रॅव्हलिंगमध्ये आहात तर व्हिडिओ ऑफ करा, नो प्रॉब्लेम. ओके, आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला इमेज आता दाखवेन पुन्हा एकदा. आणखीन एक मला सांगायचंय. बऱ्याच लोकांचं असतं, मॅडम आम्हाला सर्टिफिकेट मिळेल का? जर तुम्हाला फक्त तुमच्या पुरता करायचं असेल तर सर्टिफिकेटची आय होप की गरज नसावी तुम्हाला. पण तुम्हाला लेव्हल 2, लेव्हल 3 जर पुढे करणार असाल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट दिलं जाईल. स्वतः पुरता जर करायचं असेल तर आपल्याला सर्टिफिकेट कोणाला दाखवायची आहे का? नाही. मग सर्टिफिकेटची गरज नाहीये. कारण माझ्याकडे जवळ आता जस्ट मी हा ग्रुप तुमचा का घेतलाय, तर माझी अजून कुठली ऍड मी रन केलेली नाहीये आणि माझ्याकडे वेळ होता थोडासा, म्हणून मी हा सेशन घेतलेला आहे. सो आता कमी पब्लिक आहे. पण जेव्हा माझे सेशन चालू होतात तेव्हा मला वाटतं एका ग्रुपमध्ये जवळजवळ 400-500 लोक असतात झूमवर. मग एवढ्या लोकांना फ्रीमध्ये सर्टिफिकेट द्यायला मला पॉसिबल होत नाही. पण जेव्हा तुम्ही माझ्याकडे एनरोल करता लेव्हल 2, लेव्हल 3 साठी, तेव्हा मात्र तुम्हाला पूर्ण रेकी लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 या सगळ्यांचं सर्टिफिकेट दिलं जातं. इथपर्यंत क्लिअर आहे? आता लेव्हल 1 काय आहे? तर ही एक स्वयंशुद्धीकरणाची लेव्हल आहे. म्हणजे स्वतःचं शुद्धीकरण करण्याची लेव्हल. त्याची कॅपॅसिटी किती आहे? 10%. 10% रिझल्ट तुम्हाला रेकी लेव्हल 1 मध्ये मिळतात. ओके. तुम्ही म्हणाल मग मॅडम 10%च रिझल्ट का? जेव्हा एखादा मुलगा नर्सरीमध्ये स्कूलमध्ये जातो, तेव्हा त्याला जास्त नॉलेज असतं की 5वीच्या मुलाला जास्त नॉलेज असतं? येस. हाताने सांगा मला. 5वीच्या की लेव्हल 1 प्ले स्कूल नर्सरी? 5th स्टँडर्डच्या. म्हणजेच काय, की रेकी लेव्हल 1 मध्ये तुमचं स्वतःचं स्वयंशुद्धीकरण असल्याने तुम्हाला ती एनर्जी तेवढी मिळत नाही. फक्त 10% एनर्जीवर तुम्ही काम करता. पण जसं तुम्ही या एनर्जीशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करता, जसं की रेकी लेव्हल 2, लेव्हल 3 करता, तशी तुमची ती एनर्जी वाढते आणि 100% एनर्जीने तुम्ही काम करता. आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये म्हणतात ना, मॅजिक व्हायला सुरुवात होतात. बरं, त्याच्या आधी माझ्याकडे ज्यांनी फ्री रेकी लेव्हल 1 केलेला आहे, आता ते रिपीट करत असतील, तर तुम्हाला या 7 दिवसांच्या प्रवासामध्ये छोटे-मोठे काही अनुभव आलेत का? असतील तर हँड रेज करायचे. हां, हर्षणा लिहिले. हर्षणाच आहे का? हां, येस, अनम्यूट करा. हां, हॅलो बोला मॅडम. मॅम, मी तुमचा लेकी लेवलचा फर्स्ट सेशन केलेला होता. हां. तेव्हा म्हणजे मला लेकी बद्दल तेवढं माहिती नव्हतं, पण आता थोडंफार माहिती झालंय. आणि तेव्हा मी खरंच खूप डिस्टर्ब होते, आणि म्हणजे मला खूपच डिस्टर्ब होते मी. आणि हे जेव्हापासून मी करत आहे तेव्हापासून मला इतकं शांत आणि खूप म्हणजे रिलॅक्स वाटत आहे. ओके, छान. चला. हो. मग त्यासाठी मॅडम फक्त तुम्ही रेकी लेव्हल 1च केलात, बरोबर ना? लेव्हल 2, लेव्हल 3 अजून केलात का? नाही. नाही बरोबर मॅम. ना? मग विचार हो. करा, रेकी लेव्हल 1 गेल्यामुळे आपल्यामध्ये एवढा फरक जाणवतो. तर लेव्हल 2, लेव्हल 3 गेल्यानंतर आपण किती त्या उच्च शिखरावर असू. बरोबर ना? हो. आपले व्हायब्रेशन किती हाय झालेले असतील. बरोबर आहे मॅम. ठीक आहे ना? पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण काही लोकांना फायनान्शियली प्रॉब्लेम असतो, कारण पैसा ही एक अशी गोष्ट आहे की सगळ्या पद्धतीने आपल्याला बघावी लागते. आपला घर खर्च सांभाळायचा असतो, आपल्या मुलांचं बघावं लागतं. त्यामुळे ठीक आहे, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जॉईन करा. ओके. काही तुम्हाला कुठून फोर्स केला जाणार नाही. पण ज्या गोष्टी त्या प्रवाहाने होतात ना, त्या नंतर होत नाही. बरोबर ना? बरोबर आहे. कारण ती बरोबर आहे. एनर्जी तेव्हा असते. पण 4 दिवस आता मॅडमचा क्लास नाही, आता मला बरं नाही वाटत आहे. परत तेच झालं. मग त्या एनर्जी बरोबर जेव्हा तुम्ही कनेक्ट करता, माझ्याशी कंटिन्यू कनेक्ट होता, तेव्हा तुम्हाला तो फरक जास्त प्रमाणात जाणवतो.
बरोबर प्रज्ञा मॅडम? येस और नो? अनम्यूट करू शकता? 100% की 10% बोलते मी खरं? मॅडमचा आणि आवाज मॅडम नाही येत आहे. माझं अटेंडमेंट पूर्ण झालेलं नव्हतं मॅम माझं. ओके, आता घ्या ना तुम्ही. ओके ओके आणि चालेल. आणखीन एक सांगते, मी वारंवार लोकांना सांगत असते की अटेंडमेंटची डेट मिस करू नका. आणि म्हणून आपल्या सोमवार ते शनिवारचं सेशन असणार आहे आणि अटेंडमेंट मी आता रविवारी ठेवणार आहे. म्हणजे का, जे वर्किंग असतील तर त्यांना सुद्धा काही गडबड होणार नाही त्यांच्या आणि त्यांना अटेंडमेंट मिळून जाईल. इथपर्यंत क्लिअर आहे? चालेल चालेल. ओके ओके. थँक्यू मॅम. संडेला मात्र वेळ काढा थोडासा आणि संडेला 10 वाजता आपण अटेंडमेंट घेऊया. म्हणजे चालेल तुमच्या चालेल. झोपेच्या आड पण मी येत नाही संडे आहे तर. क्लिअर? चालेल. थँक्यू मॅम. थँक्यू. ओके, चला पुढे जाऊया आपण आता. जसं की हे इमेज तुम्हाला दिसतंय, काय दिसतंय? मल्टिपल वर्क, बरोबर ना? जसं की आता तुम्ही मे बी आता सुद्धा काही लोक आहेत छानपैकी कानाला हे लावले, इयरफोन लावले असेल, लेक्चर अटेंड करत असतील आणि हातात काहीतरी वेगळं काम करत असतील, बरोबर? काही प्रवासात आहेत, काही वेगळ्याच कामामध्ये आहेत, तरी पण ऐकतायत, फक्त ऐकण्याचं काम करतायत. मग मला सांगा, आपल्या आयुष्यामध्ये जर बदल व्हावा असं वाटत असेल तर खरंच आपण कमिटेड आहोत का असं करून? येस, आहोत का? मला सांगा, जर 100% तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे तर त्यासाठी तुमचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन किती असायला पाहिजे? 10% की 100%? 100% असायला पाहिजे ना? मग तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, 100% मी इन्व्हॉल्व होतेय का आजच्या सेशनमध्ये? कारण कोण प्रवास करतंय, कोणाच्या आजूबाजूला कोण काहीतरी मुलं येतायत, काय विचारतायत, तर नाही. आजचा हा 1 तास आहे ना, तो फक्त स्वतःसाठी द्यायचा, फक्त स्वतःसाठी. की हा 1 तास फक्त मला माझा मिळायला पाहिजे. क्लिअर? ओके, आता पुढे जाऊया आपण. सो आता आणखीन एक आपल्याला टास्क करायचा. सगळ्यांकडे वही पेन आहे ना? आपलं स्वतःचं क्लिन्झिंग करायचं आहे. क्लिन्झिंग कसं करायचंय मी सांगते तुम्हाला. मे बी काही लोकांनी हे केलेलं असेल, काहींना नव्याने माहित असेल. सगळ्यांनी एक नोटबुक आणि पेन काढ. चला फास्ट करायचे थोडंसं. आज आपण स्वतःला पूर्णपणे शून्य करणार आहोत. शून्य करणार आहोत म्हणजे काय? आपला बँक बॅलन्स शून्य नाही करणार आहोत बरं. तर आपण आपल्या स्वतःच्या मनाला झिरोवर आणणार आहोत, एम्प्टी करणार आहोत. कोणाकोणाच्या मनामध्ये काही व्यक्तींबद्दल 10-15 वर्षांपूर्वीचा राग आहे अजून? अशा किती व्यक्ती आहेत बरं? ओके. मॅडम, त्या माणसाचा राग येतोय तुम्हाला. सो त्या राग येण्याने तुमच्या आयुष्यामध्ये काय परिणाम होतोय तुम्हाला त्याचा? चांगला होतोय की वाईट होतोय? सुहासिनी मॅडम, ज्याचा तुम्ही राग करताय. वाईटच होतं. हा, येस. वाईटच होतं. आपण कायम त्यांच्याबद्दल विचार करतो. ऐकायला येतंय का? हो हो, जरा तुमचा आवाज ब्रेक होतोय. बोला बोला. नाही, ज्या माणसांनी आपल्याला दुःख दिलं असतं तेच माणसांचा आपण विचार करतो. ओके त्यामुळे त्रासच होतो. ओके, चलो. आणखीन कोण आहे? ओके, बरं इथे मेसेज आलेले आहेत मला. ठीक आहे. मला सांग, आता मी काही लोकांना प्रश्न विचारला की त्यांच्या मनामध्ये तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग आहे, पण त्या रागामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होत आहेत? तुमचं आयुष्य स्पॉइल होतंय का? तुम्हाला त्याचा त्रास होतोय का भावनिक, शारीरिक लेवलवर? मग हे सगळं आपल्याला माहिती आहे. माहिती असताना आपण तो राग का करावा? आता मी एक छान नियम सांगते तुम्हाला. तो नियम सांगितल्यानंतर तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, चला आता आपण बघूया नक्की काय आहे ते. आपल्याला स्वतःला क्लिन्झिंग करायचे आहे आणि हे क्लिन्झिंग आजच करायचे, आत्ताच करायचे. 2 ग्लास तुम्हाला इथे तुमच्या समोर दिसतात. एक आहे त्याच्यामध्ये एक छान शुद्ध पाणी आहे आणि एक आहे त्याच्यामध्ये डस्ट आहे.
आता मी या ग्लासामध्ये शुद्ध पाणी ओतलं तर ते क्लीन होणार आहे का हो? कोण सांगेल बरं मला? हा, वैशाली मॅडम. आणखी कोण आहे बरं? शीतल मॅडम. होणार आहे का ते पाणी शुद्ध? नाही, नाही होणार आहे. का बरं? कारण ते ऑलरेडी शुद्ध पाण्यामध्ये घाण पाणी ओतलं. ऑलरेडी ते घाण झालेलं आहे, दूषित आहे. त्याच्यामध्ये आणखीन शुद्ध पाणी टाकलं तरी ते ओळखता येणार नाही आहे का आपल्याला? नाही. तर ते नाही. अशुद्धच राहणार आहे. हो. मग मला सांगा, आता जो तुम्ही विचार करता एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या माणसाबद्दल, आणि मी तुम्हाला सांगितलं की त्या माणसांना फॉरगिव्ह करा, तरी तुम्ही फॉरगिव्ह नाही करणार, मला माहिती आहे. फॉरगिव्ह फॉरगेट नाही करू शकत. काय म्हणणार तुम्ही मला? नाही नाही मॅडम, 10 वर्षांपूर्वी किंवा 15 वर्षांपूर्वी या माणसाने, या व्यक्तीने मला खूप त्रास दिलाय. मे बी तुमची सासू असू शकते, तुमची नणंद असू शकते, मे बी तुमची जाव, कोणी असू शकतं, किंवा तुमचे शेजारचे पाजारचे कोणीही लोक असू शकतात, एनी. बरोबर? तो राग तुम्ही तुमच्या डोक्यात धरून ठेवलाय. त्या रागामुळे तुमचा स्पेशली वैयक्तिक काही फायदा झालेला आहे का? नोट डाऊन करा. काही फायदा झालाय का? नाही. त्याआधी आता एक बुक काढली ना, त्यांची लिस्ट करा बरं. कोण कोण अशा व्यक्ती आहेत की त्यांचा तुम्हाला राग येतो. चला, 2 मिनिटं देते तुम्हाला, लवकर करा. खूप पूर्वीपासून आणि आता अगदी 2 ते 3 महिन्यापासून पण ज्या ज्या लोकांचा, ज्या ज्या व्यक्तींना तुम्ही राग करताय, त्या सगळ्यांची नावं लिहा, लिस्ट करा. हो ऋतुजा मॅडम, राग, भीती जे काही असेल ते. येस, राजवीर म्हणतायत राग नाही येत पण खूप हर्ट झाले. ओके. पूजा मॅडम म्हणतात मला माझ्या मुलांना आणायला जायचं. ओके, नो प्रॉब्लेम, तुम्ही जाऊ शकता. झालं का? ओके. आता मला सांगा बरं, मी नावं नाही विचारणार अजिबात. तुमच्या लिस्टमध्ये किती नावं आहेत मला सांगा. कोण सांगेल? किती आहेत? 3, 4, 5, 6, 7, 10. ओके. तेजश्री म्हणतात 3. आणखीन कोण आहेत? शीतल मॅडम किती आहेत बरं तुमच्या लिस्टमध्ये नावं? ऋतुजा 2 आहेत. हा, शीतल, निमान किती आहेत? आता नाहीये मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना माफ करून टाकलेलं आहे. अरे बापरे, माफ केलं लगेच. हो. ओके. वैशाली चव्हाण मॅडम किती आहेत बरं आता? हा, अनम्यूट करा. 3 नाव आहेत. 3 नावं. भार्गव यांच्याकडे 6 आहेत. आणि ओके, प्रज्ञा विचारी आता माझ्या स्टुडंट झालेत म्हणून त्यांची 0 आहे. जे माझे स्टुडंट आहेत त्यांची 0 झालेली आहे. बरं, चला. त्यामुळे मी समजू शकते की माझे सेशन अटेंड केलेले आहेत तुम्ही. ओके, आता पुढे बघूया. सो का आपल्याला या लोकांना माफ करायचं, त्या मागचा उद्देश काय आहे? उद्देश एकच आहे, माफी मागितल्यामुळे किंवा माफ केल्यामुळे आपले ब्लॉकेजेस दूर होतात. कारण ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेली आहे आपल्याला दुःख द्यायला. त्यामागचं कारण माहिती आहे तुम्हाला? की आपण कुठेतरी कुठल्या तरी जन्मात त्या व्यक्तीबरोबर वाईट केलेलं होतं आणि म्हणूनच या परमेश्वराने या प्रेझेंटमध्ये तो कर्म आपला बॅलन्स केला. मग मला सांगा, आता तुम्हाला रिझन कळालं तरी सुद्धा जर त्या व्यक्तीबद्दल राग असेल तर मला सांगा, तो राग व्यक्त केल्यामुळे कोणाच्या शरीरावर, कोणाच्या मनावर त्याचा जास्त इफेक्ट होतो? आपल्या स्वतःच्याच ना. मग का बरं राग करायचंय? आता काही म्हणतील ती व्यक्ती मॅडम आमच्या घरीच असेल तर काय करणार आम्ही? त्या व्यक्तीला मला रोज बघावं लागतं, आणखीन मला चीड येते. आता याचाच अर्थ की या परमेश्वराने या जन्मांमध्ये त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला राहण्याचा आदेश दिलाय. आणि मग राग होऊन जर तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर राहायचं असेल तर त्याच्याबरोबर चांगलं वागून राहण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का? 10 वर्ष जाण्याच्या ऐवजी 50 वर्ष आपल्याला जर त्या व्यक्तीबरोबर घालवायची असतील तर ती 10 वर्ष राग करण्यावर ऐवजी 50 वर्ष प्रेमाने वागलो आपण त्या व्यक्तीशी, तर काय प्रॉब्लेम आहे? क्लिअर?
आपण आपल्या जागी क्लिअर राहायचं, समोरच्याने काही करू देत, कारण आपल्या प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब मिनिटाला लिहिला जातो. पण हे आपल्याला माहित नसतं. कळत न कळत आपण काहीतरी वाईट बोलतो, पण त्याचा हिशोब सगळीकडे लिहिला जातो. क्लिअर आहे? सो आता आपण बघूया का आपल्याला माफ करायचंय. कारण माफ केल्यामुळे, माफी मागितल्यामुळे आपल्या शरीरावरचे ब्लॉकेजेस निघून जातात. आपल्या मनामध्ये काही राहत नाही. आपल्या त्या व्यक्तीला पाहिलं ना, तरी त्या व्यक्तीबद्दल राग आपल्या मनात येत नाही. येस, डेफिनेटली त्या व्यक्तीने तुम्हाला एवढा त्रास दिलाय, बोलायचं नाही त्याच्याशी, पण राग पण नाही करायचा त्याचा. ती व्यक्ती तुमच्या समोर 10 वेळा आली ना, तरी तुमच्या फिलिंग 0 झाल्या पाहिजे, की बाई तू माझ्याबरोबर किती नाच, उड्या मार, किती छान छान बनून ये किंवा छान मला काही ढोंग करून दाखव. मला आता त्याचा काही परिणाम होणार नाही. कारण तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये आता 0 फिलिंग्स आहेत. मग मला सांगा, तुम्हाला ती व्यक्ती, समोरची व्यक्ती भडकवण्याचा प्रयत्न करेल का? काय म्हणेल? हिच्यासमोर काही करून फायदा नाही. ही आता अगदी 0 झालेली आहे, न्यूट्रल झालेली आहे. बरोबर ना? आपल्याला तेच करायचंय. आपला राग आपल्याला स्वतःलाच रागावर कंट्रोल करायचा आहे. आणि आज या मेडिटेशनच्या माध्यमातून एक छोटंसं मेडिटेशन घेणार आहे मी तुमचं. त्या माध्यमातून आपल्याला सगळे ब्लॉकेजेस दूर करायचे. रेडी आहेत सगळे? चला, सगळ्यांनी डोळे बंद करायचे 2 मिनिटासाठी. आपला राईट हँड लेफ्ट आपल्या याच्यावर हार्ट चक्रावर ठेवा. हार्टवर ठेवा राईट हँड. हा, थोडंसं प्रॅक्टिकल करूया. डोळे बंद करायचे, एक दीर्घ श्वास घ्यायचे आणि हळूहळू एक दीर्घ श्वास सोडायचे. त्या व्यक्तींना इथे तुम्हाला आठवायचंय, ज्या व्यक्तींनी तुम्हाला खूप दुःख दिलेलं आहे किंवा माझ्या दुःखाला हीच व्यक्ती कारणीभूत आहे असं तुम्हाला वाटतं, तर त्या सगळ्या व्यक्तींना तुम्हाला आज आठवायचंय. आठवा बरं. त्यांचा चेहरा, त्याचा फोटो तुमच्या डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा. तो क्षण आठवा, ज्या क्षणामध्ये त्या व्यक्तीचं आणि तुमचं जोरदार भांडण झालेलं किंवा त्या क्षणामुळे, त्या कारणामुळे तुमचं भांडण झालं होतं, ते कारण आठवा. काय होतं ते कारण? मे बी 15 वर्षांपूर्वी असेल, 20 वर्षांपूर्वी असेल, ते आठवा. आता तुमच्या शरीरावरचे व्हायब्रेशन चेक करा बरं. काय व्हायब्रेशन होत आहेत? तुमच्या मनावरचे व्हायब्रेशन चेक करा. त्या व्यक्तीला आठवून काय होतंय? आनंद होतोय, दुःख होतंय, काय होतंय? मेंटली डिस्टर्ब असल्यासारखं वाटतंय, काय होतंय ते आठवा. अपमानाचा, सुडाचा भाव मनात निर्माण होतोय का? म्हणजेच काय थोडक्यात, तर आपलं मानसिक दुःख हळूहळू आपल्या शारीरिक लेवलवर यायला सुरुवात होते. आणि या सगळ्या त्रासापासून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल, तर त्याच्यासाठी एक प्रोसिजर आहे आणि ती आहे फॉरगिव्हनेस. ज्या व्यक्तींचा तुम्हाला त्रास होतोय, ज्यांनी तुम्हाला प्रचंड त्रास दिलाय, वेदना दिल्या, दुःख दिलंय, त्या लोकांना सगळ्यांना आज आपल्याला माफ करायचंय. जशी की तुमची लिस्ट आहे, त्या लिस्ट मधल्या सगळ्या व्यक्तींचं नाव घ्यायचं आहे आणि मनातल्या मनात त्या सगळ्या व्यक्तींना आज आपल्याला माफ करायचंय. का? जेव्हा आपण मनापासून एखाद्याला माफ करू लागतो, तेव्हा आपला ऑरा, 7 चक्र आणि शरीरातील प्रत्येक पेशीतील निगेटिव्ह एनर्जीज, ब्लॉकेजेस रिमूव्ह व्हायला सुरुवात होते. माफ केल्यामुळे, समोरच्या व्यक्तीला माफ केल्यामुळे सर्वस्वी फायदा आपल्यालाच होतो. जेवढ्या लवकर या एनर्जीला आपण आपल्या शरीरापासून डिटॅच करायला लागतो, तेवढी ती एनर्जी आपल्यावर अफेक्ट करीत नाही.
आणि म्हणूनच ही निगेटिव्ह एनर्जी, हे ब्लॉकेजेस आपल्या शरीरातून कायम स्वरूपी आपल्याला दूर करायचे. चला, मनातल्या मनात प्रार्थना करा. हे युनिवर्स, आजपासून माझ्या जीवनामध्ये एक नवीन सुरुवात करायला मी जात आहे. आजपासून मी माझ्या जीवनाला एक नवीन दिशा द्यायला जात आहे. माझ्या जीवनाचा एक नवीन प्रवास आहे आणि या प्रवासात मी मागे वळून पाहताना ज्यांनी ज्यांनी मला दुःख दिलं होतं म्हणायचं आता, त्या सगळ्यांना मी मागे सोडून आलेले आहे, त्यांना माफ केलेलं आहे, अगदी माझ्या मनापासून माफ केलेलं आहे. आणि त्यासाठी हे युनिवर्स, मला तुझा सपोर्ट हवा आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस. ओपन युअर आईज. दोन्ही हात रब करायचे. येस. आपल्या पूर्ण शरीराला, चेहऱ्यावर ही एनर्जी ग्रहण करा. रागाचं प्रमाण कमी झालं आता तुमचं की नाही अजून? काय म्हणाल, कमी झालं की आहे तसंच? येस. कोण बोलेल? हा, सुजाता बोला. शीतल, येस बोला. सुजाता, शीतल. कमी वाटतंय, थोडं वाईट वाटतंय. हा. पण काही नाही, हे कमी वाईट नंतर नंतर अजिबात वाटणार नाही, याची मी गॅरंटी देते तुम्हाला. ठीक आहे. येस. हा, शीतल मॅडम. जेव्हा हे केलेलं आहे मागच्या वेळेस तुमच्याकडे की फॉरगिव्ह करायचंय आणि विसरायचंय त्या गोष्टी, सर्व त्या गोष्टी विसरल्यापासून असं झालेलं आहे की रागच येत नाही आता कोणत्याच गोष्टीवरती कोणाची. आता राग येतो का? अजिबात येत नाही राग. हेच मला हवं होतं. खूप छान वाटतंय त्यामुळे. येस. मनीषा मॅडम, राग येतो का आता त्या व्यक्तीचा? नाही, ऍक्च्युली कालच थोडंसं माझं असं झालं, तर सकाळी पण मी खूप जास्त रागत होते. आता असं वाटतं इट्स ओके, फाईन. येस. हा, शुभांगी बोल. हॅलो, येस. आवाज येतोय माझा? हो, येतोय. मॅडम, तुम्ही हे असं म्हणाल्यात ते बरोबर आहे. पण जर एखादी व्यक्ती आपल्या घरातच आहे आणि आपण किती वेळा माफ करतच राहणार सतत? आपल्या मागे नुसतं आता एकदा माफ केलं जोपर्यंत झालं. तुमचा गेल्या जन्माचा कर्म क्लिअर होत नाही तोपर्यंत. तेच सांगते, बाहेरची पण लोक अशी आहेत ना, आपण माफ करतो पण परत परत येतात आपल्या आयुष्यात आणि आपल्याला त्रास द्यायचा काम परत करतात. परत येतात तेवढं चांगलं ना, लवकर लवकर क्लिअर होतंय. आणि घरात पण तेच असतं. आता एक मला साधारण सांगा, जिथे 5 वर्ष लागणार असतील तिकडे 3 वर्ष लागलेले वाईट की चांगलं? सांग बरोबर ना? तसंच आहे. लवकर लवकर होऊन काही ते क्लिअर होऊ देत, बॅलन्स होऊ देत, म्हणजे मी माझं पुढचं आयुष्य जगायला मोकळी. राईट? हा. त्यामुळे त्यांचं वेलकम करा की येस, काय आहे असेल त्रास, काही निगेटिव्हिटी असेल तर आत्ताच येऊ दे. आता माझ्यामध्ये बळ आहे, नंतर नसणार आहे. बरोबर ना? येस. हा, रुजुता. हा मॅम, म्हणजे आता राग पण नाही वाटत, हट पण नाही वाटत, सगळं सोडून दिलं. बट 1% अशी भीती असते की परत ते सगळं. नाही, भीती नाही ठेवायची. का बरं? भीती ठेवता याचा अर्थ तुम्ही आणखीन आमंत्रित करताय, त्यांना इन्व्हाइट करताय. त्या परत परत त्या तुमच्या जीवनामध्ये जे चाललेलं आहे त्याला इन्व्हाइट करताय. सो ते इन्व्हाइट करू नका. लॉ ऑफ अट्रॅक्शन इथे काम करतो तुमच्या बाबतीत, की ज्या गोष्टीची आपल्याला जास्त भीती वाटते तीच गोष्ट दत्त म्हणून आपल्यासमोर उभी राहते. बरोबर ना? जसं की एक्झामच्या वेळेला आपल्याला वाटायचं माझं मॅथ्स कठीण आहे. माझं मॅथ्स पण कठीणच होतं. हार्ड जायचं मला. तर मला असं वाटायचं की माझं मॅथ ना किती अभ्यास करून गेली तरी मला ना आउट ऑफ 20 मला 16-17च मार्क्स मिळणार. ही मला गॅरंटी असायची. आणि तसंच व्हायचं. का बरं? कारण तिथे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करायचं. लाइक अट्रॅक्ट्स लाइक. आपल्याला ज्या गोष्टीची जास्त भीती वाटते तीच गोष्ट तिथे होते. सो ह्या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाकायच्यात तुम्ही. ठीक आहे? ओके. इथपर्यंत क्लिअर? सगळे क्लिअर झालेले आहेत? आता ती लिस्ट काय करायची? फोटो फ्रेम करून ठेवायची आहे का? हे माझी अशी ब्लॅकलिस्ट मधली लोक आहेत? नाही, लगेच ते तुम्ही जाळून टाकायचे. आतापासून या लोकांना मी टाटा बाय बाय. राग आला तर थोडासा पॉज घ्यायचा, थांबायचं. काय म्हणायचं?
ऑल इज वेल. थांबायचं जरा. ऑल इज वेल, सगळं काही नीट होणार आहे. मी थोडासा पॉज घेतो इथे, किंवा मी पॉज घेते. मी आता इकडे लगेच रिॲक्ट केलं, कारेला आरे केलं, तर काय होणार आहे, परिस्थिती आणखीन बिघडणार आहे. त्यापेक्षा मला सगळ्या गोष्टी माहित आहेत, पण मी काही आता इथे व्यक्त नाही झाली, थोडा वेळ थांबली तर बरं होईल. कारण राग आलेल्या माणसाला रागाच्या भरात त्यावेळेला तो काही बोलून जातो. पण आपण तिथे थोडंसं शहाणं बनायचं. आता आपल्याला या गोष्टी माहीत पडतात. आपण काय करायचं, तिथे थोडंसं कंट्रोल करायचं. आता तुमच्या मिस्टरांबरोबरच तुमचं भांडण झालंय आणि त्यांनी सुरुवात केली, तर तुम्ही थोडंसं तिथे नमतं घ्यायचं. आणि जेव्हा तो व्यक्ती शांत असेल, तेव्हा त्याला त्याची चूक दाखवून द्यायची, की मी त्यावेळेला बोलली असती, रिॲक्ट झाली असती, पण आपला वाद आणखी वाढला असता. सो आता मी तुम्हाला ही गोष्ट व्यवस्थित समजावून सांगते, की त्या दिवशीचं कारण हे असं होतं. मग मला सांगा, असं जर तुम्ही समजावून सांगितलं, तर चूक ऍक्सेप्ट नाही करणार का समोरचा व्यक्ती? आणि हाताची 5 बोटं सारखी असतात का? नाही. काहींचा स्वभाव असतो, की त्यांना चूक ऍक्सेप्ट नाही करता येत. मग फॉरगेट करून टाकायचं त्यांना. त्याचा कर्म आणखीन वाढत जातोय. आपला वाढतोय का? नाही. सो फॉरगिव्ह अँड फॉरगेट या 2 कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचं. येस, त्यांना निग्लेक्ट केला असं वाटतं. करायचं निग्लेक्ट मग. ओके, चलो पुढे जाऊया आता आपण. क्लिन्झिंग झालेलं आहे, आय होप. आता पुढे जाऊया. सो आपण फॉरगिव्हनेस शिकलो. फॉरगिव्हनेस का करायचं एखाद्या व्यक्तीला, आणि ही चॉईस सुद्धा तुमच्याकडेच आहे. द चॉईस दॅट फ्रीज यू, जी तुम्हाला फ्री पण करू शकते आणि तुम्हाला ब्लॉक पण करू शकते. जर तुम्ही फॉरगिव्ह केलात तर तुम्हाला फ्री करेल, जर नाही केलात तर अजून तुम्हाला त्या ब्लॉकेजेस मध्ये राहावं लागणार आहे. सो कोणाकोणाची इच्छा आहे, मला अजून त्या ब्लॉकेजेस मध्येच राहायचं आहे मॅडम? कोणाची इच्छा आहे? नाही ना? सो येस, दोन्ही हात असे उचलायचे आहेत आणि म्हणायचे, मी सगळ्यांना फॉरगिव्ह केलंय. फॉरगिव्ह अँड फॉरगेट. चलो, गए सब भाड में. ओके. चलो, रिलीज ब्लॉकेजेस. आज आपण ब्लॉकेजेस सगळे रिलीज केले. आता काय करायचंय? राग आला तर काय करायचं? लगेच रिॲक्ट करायचं का? नाही, थोडंसं पॉज घ्यायचं. ऑल इज वेल. काय म्हणायचं स्वतःला? ऑल इज वेल, सगळं नीट होणार आहे. थोडंसं मी पॉज घेतो. ठीक आहे. ज्या गोष्टीची जास्त भीती वाटते त्याचा विचार करायचा का? नाही, सोडून द्यायचं ते. ओके, चला पुढे जाऊया आपण आता. आता या सगळ्यांमुळे काय होणार आहे? आपण आपलं क्लिन्झिंग झालं, आपण फॉरगिव्ह केलं, फॉरगेट केलं सगळ्यांना. आता पुढे काय? त्याच्यामुळे काय होणार आहे? तर आपण फोकस होतो. लाईफ इज शॉर्ट, फोकस ऑन व्हॉट रिअली मॅटर्स मोस्ट. यू हॅव टू चूज युअर प्रायोरिटीज ओव्हर टाइम. आता काय आहे ते बघून घेऊ. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे का, मी 100 वर्ष जगणार आहे? गॅरंटी आहे का आपली? आता तर आपल्याला काहींची 40-45 क्रॉस झालेली आहे. राहिलं किती माहित नाही. मे बी 20 असू शकतात, मे बी 15, मे बी 10, मे बी 1 दिवस पण. बरोबर ना? माहितीये का मला उद्या माझ्या आयुष्यात काय होणार आहे? काय घडामोडी होणार आहेत? मग हा गेलेला काळ पुन्हा आपल्या आयुष्यात येणार आहे का? आता माझ्याशी तुम्ही कनेक्ट झालात. 1 तास मे बी आपला अजून झाला नाही. 1 तास पण नाही झाला. ही वेळ पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार आहे का? बोलवा बरं, सांगा. टाइम प्लीज, पुन्हा 1 तास येऊ देत माझा. येणार आहे का? नाही. मग ह्या एवढ्या छोट्याशा आयुष्यामध्ये का बरं आपण सगळ्यांची पंगे घेत राहायचं? का बरं भांडण तंड वाढवायची? त्यापेक्षा छान साधं सोपं आयुष्य जगा ना. आपण सुखी राहायचं आणि दुसऱ्यांना सुद्धा सुखी राहायला द्यायचं. कारण आपण जर एखाद्याची ईर्ष्या करतोय, अगेन ते ब्लॉकेजेस तयार होतात. आपल्या मैत्रिणीने आपल्या शेजारच्या बाजारांची प्रगती झाली, गाडी, बंगला, फ्लॅट घेतले, मुंबईमध्ये 4-4 फ्लॅट घेतले, तर आपण काय करतो? त्यांचा राग करतो, ईर्ष्या करतो. परत आपण आपले ब्लॉकेजेस वाढवतो. कारण हे युनिव्हर्स काय म्हणतं? दुसऱ्यांबद्दल तुम्ही मन मोकळं करा. मी आहे तुम्हाला सगळं काही द्यायला. बरोबर ना? आपणच आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये ते ब्लॉकेजेस निर्माण करतो. ज्या क्षणी इतरांची प्रगती होताना बघून आपल्याला आनंद होतो, आपण त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतो आणि म्हणतो, यांची प्रगती झाली ना परमेश्वरा, त्यांच्या पाठोपाठ माझी सुद्धा छान प्रगती होऊ दे. असं ज्या क्षणी आपण बोलतो ना, त्या क्षणी हे युनिव्हर्स आपल्यामधले सगळे ब्लॉकेजेस रिमूव्ह करायला लागतो. सो कोणाची ईर्ष्या, राग, द्वेष नाही करायचं. बरं, आपल्याला साधू संत बुवा व्हायचंय का हिमालयात जाऊन? अजिबात नाही. काही गोष्टी आपल्याला
साध्या माणसासारख्याच करायच्या आहेत. कारण आपल्याला संसार करून परमार्थ करायचे. परमार्थ म्हणजे आपल्याला दिवसभर आपल्या देवाऱ्याच्या समोर आपल्या किंवा देवळात जाऊन कीर्तन भजन करायचंय का? अजिबात नाही. ते पुढे काय करायचंय मी तुम्हाला सांगते. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, पुढे जायचं. चलो आता पुढे जाऊया आपण. छान छोटस आयुष्य आहे, शॉर्ट अँड स्वीट आहे, त्याला आणखीन छान बनवायचंय आणि फोकस करायचंय. प्रत्येक गोष्टीवर फोकस करायचं आपल्याला. आता फोकस कसा करता येईल आपण बघूया. चल पुन्हा एक टेस्ट घेते तुमची. गणपती बद्दल घेऊया छानपैकी. चला आता आपण गणेशोत्सव आपला काल गणेशोत्सव विसर्जन झालेलं आहे. सगळ्यांनीच खूप धमाल केली असेल. मी सुद्धा केली, कारण मला आवडतं सगळ्यामध्ये सहभागी व्हायला. मी रेकी ग्रँड मास्टर आहे याचा अर्थ असा नाही की मी कुठल्याच कार्यक्रमामध्ये सहभागी राहायचं नाही, मी कुठला ड्रेसिंग सेन्स घालेन, मी काय असेल, असं काही नाही. आपल्या सगळ्यांमध्ये एक छोटासा ना एक मूल दडलेला आहे, बरोबर ना? सगळ्यांमध्येच आहे. त्याला तसंच छान फ्रेश ठेवायचंय, तसंच त्याचं बालपण तसंच ठेवायचंय. आपण काय करतो, जसं जसं मोठे होतो ना तसं तसं आपल्या मनातील या मुलाला मारण्याचा प्रयत्न करत असतो. आपण काय म्हणतो, मी असं नाचायला लागली, काय झालं तर लोक काय म्हणतील? लोकांचा आपण खूप म्हणजे खूप विचार करतो, बरोबर ना? करताना आपण सगळे हे सगळे लोक ज्यांचा आपण विचार करतो, 4 लोक 5 लोक कोण असतील, ते आपली जेव्हा वाईट परिस्थिती येते किंवा आपल्यावर एखादा प्रसंग येतो तेव्हा हे येतात का हो? मग आपण त्यांचा विचार करायचा की नाही करायचा? आपलं जीवन आहे, आपल्या परीने आपण एन्जॉय करायचं, छानपैकी सेलिब्रेट करायचं आणि प्रत्येक जीवनातला क्षण सेलिब्रेट करायला शिका. पण कसं? आपली प्रगती, आपला उतरता ग्राफ लोकांना कळता कामा नये. सेलिब्रेशन आपल्या घरातल्यांमध्ये झालं पाहिजे. स्टेटसला आपण काय काय ठेवतो, हा ठीक आहे. आता मी माझ्या ग्रुपमध्ये ठेवते, कारण माझा ग्रुप मला माहिती आहे माझ्या फॅमिली सारखा आहे तो. त्यामुळे मी ठेवते स्टेटसला माझे पिक्स वगैरे जे माझ्या घरी फंक्शन होतात त्याचे. पण आपल्या फॅमिलीमध्ये सगळेच लोक आपल्या आनंदामध्ये सहभागी होणारे किंवा आपल्या आनंदाला आनंद मानणारे असतात का? मग त्यांना हाईड करण्याची एक पद्धत आहे ना स्टेटसला. काय करायचं त्यांना? ब्लॉक करून टाकायचं किंवा एक्सपेक्ट करून टाकायचं. त्याच्यातून आहे एक ऑप्शन आहे. कोणाला तुम्ही तुमचं स्टेटस दाखवू शकता. येस ऑर नो? बघा आता या टेक्नॉलॉजीने आपल्याला किती गोष्टी इझी केलेल्या आहेत. बरोबर ना? तसं कर. त्याचबरोबर जे काही तुमच्याकडे आहे ते शो ऑफ नका करू जास्त. कारण आपली प्रगती सायलेन्समध्ये झाली पाहिजे. आणि आपलं जे काम आहे ना, त्या काम आपलं जोरदार झालं पाहिजे. ते लोकांना कळायला पाहिजे, ही बाई काम काय करते, दिवस-रात्र काय मेहनत करते. पण आपलं जी प्रगती आहे किंवा आपलं म्हणतात ना सेलिब्रेशन, ते त्याचं जास्त बाऊ करायचं नाही. क्लिअर? सो चला आता आपण पुढची स्लाइड मी शेअर करते. फोकस. गणपतीचे दिवस होते आता. छानपैकी सगळ्यांनी खूप छान सेलिब्रेट केले असेल. कोणाच्या घरी गणपती असेल, कोणाचा सार्वजनिक असेल, तिथे सुद्धा आपण बाप्पा शेवटी सगळ्यांचं सेमच आहे. ठीक आहे ना? कोणी स्लाइडला हात लावलं बरं प्लीज. स्क्रीनला टच करू नका प्लीज. हा चला सगळ्यांनी डोळे बंद करायचे. क्लोज युअर आईज. सगळ्यांनी डोळे बंद करायचे. सगळ्यांनी गणपतीचा फेस तुमच्या नजरेसमोर आणायचे, तुमच्या डोळ्यांसमोर आणायचे. बंद डोळे करायचे. गणपती बाप्पाचा चेहरा. ज्यांच्या ज्यांच्या घरी गणपती बाप्पा होता त्यांना ते लगेच रिलेट होईल. या पहिल्या दिवशी माझ्या घरातलं वातावरण कसं होतं? या पहिल्या दिवशी मी कोणती साडी नेसली होती किंवा मी कोणता नवीन ड्रेस घातला होता? आठवा बरं सगळ्यांनी. हा पहिला डे मी कसा सेलिब्रेट केला?
कोण कोण आले होते बरं आमच्या घरी? मी परमेश्वरासमोर हात जोडून काय मागितलं माझ्यासाठी? बाप्पा माझ्याकडे बघून स्माइल देत होता का? चला, ओपन युअर आईज. येस, कोणाला विचारू बरं? हा, सुजाता, काय पाहिलात तुम्ही? काय काय आठवलं तुम्हाला? अनम्यूट कर. पहिल्या दिवशी ज्यावेळेस गणपती बसवला ना, सगळे घरातले दिसत होते. सगळीकडे प्रसन्न वातावरण, सगळ्यांची तयारी चालू होती. ड्रेस कोणता आणि घातला होतात? मी ना एक रेड कलरचा ड्रेस घातला होता. ओके, हा. चला, आणखीन कोण आहे बरं? कोण बोलेल? येस, सुहासिनी बोला. मी ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना विचारते बरं. मी गणपतीला गावाला गेले होते कणकवलीला हा, आणि खूप मजा केली. ओके. ऍक्च्युली माझ्या घरी गणपती येत नाही, माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले होते गणपतीसाठी. हा. आणि तिथे त्यांच्या गणपतीकडे पाया पडले, त्यांच्या घरातल्या लोकांबरोबर खूप छान मजा आली. ओके, चलो. आणखीन कोणाला विचारू बरं? व्हिडिओ कोणाचे ऑन आहेत? व्हिडिओ ऑन करा म्हणजे मला बोलता येईल. हा, येस, मनीषा. हा माझा पहिला गणपती बाप्पा मी फर्स्ट टाइम बसवलेला होता. अरे वा, जेव्हा माझं छान. बाळ पोटात असताना मी विचार केला होता की त्याला समजायला लागल्यावर की मी बसेल. तो पहिल्यांदाच होता आणि ती एक्साइटमेंट खूप होती. आम्ही त्या दिवसाची मग ती तयारी करायची डेकोरेशनची. त्यानंतर माझी ती धावपळ चालली होती. पहिला स्वयंपाक करायचा आहे, मस्त रेडी व्हायचंय. त्याच वेळी मुहूर्तावर अ, अ, गणपती बसवायचे. मी ग्रीन कलरची साडी नेसली होती. स्वयंपाक छान पुरणपोळीचा केलेला होता आणि माझे काही माझे हसबंड त्यांचे फ्रेंड असे आलेले तुम्ही होते. काय वेअर केला होता त्या दिवशी? मी साडी नेसली होती ग्रीन कोणत्या कलरची. रंगाची? ग्रीन कलरची. ओके, चला, बस मला एवढंच पाहिजे होतं. बघा, आता मी तुम्हाला म्हणाले सगळ्यांना की त्या दिवशी आपल्याला काल आपण काय केलं ते आठवत नसतं. आठवतं का? नाही. पण त्या दिवशी एक स्पेशल डे असतो आणि त्या स्पेशल डेला आपण काय काय करतो, जसं की आपला बर्थडे असेल किंवा आपल्या आईचा बर्थडे असेल किंवा घरातल्या आणखीन काही एखादी सत्यनारायणाची पूजा असेल, काय असेल, तर आपल्याला ते बरोबर म्हणजे चांगले क्षण आपण जर चांगल्या क्षणांचा जर आपल्याला अनुभव घ्यायचा असेल आणि आपण त्याचा विचार केला, ते आपल्याला आठवायला लागतं, बरोबर ना? म्हणजेच काय, तर फोकस, जिथे आपला फोकस जातो तिथे आपली एनर्जी जाते आणि त्या गोष्टी बरोबर आपल्याला कळायला लागतात, दिसायला लागतात. मग हाच फोकस आपण आपल्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे का बरं वळवत नाही? का त्या भूतकाळात जाऊन आपण जे काही झालेलं आहे ते रडगाणं वारंवार उगाळत बसतो? आता चांगल्या गोष्टी आठवल्या तर चांगलं वाटतंय. आपल्या व्हायब्रेशन कसे येतात? हाय व्हायब्रेशन आहेत की लो आहेत? हाय व्हायब्रेशन मध्ये आहात ना आपण. मग मला सांगा, ही एनर्जी आहे हाय व्हायब्रेशन, ती आपल्या पॉझिटिव्ह कामांसाठी उपयोगी पडणार असते, नाही की लो व्हायब्रेशन. मग आपल्याला काय पाहिजे? कुठल्या एनर्जी मध्ये तुम्हाला राहायचंय? लो की हाय? हाय एनर्जी मध्ये राहायचंय? मग त्यासाठी काय करायचं? स्टेप कोणाला उचलायचे, तुम्हाला की मला? ओके, मग त्याचा रिमोट कोणाकडे आहे, तुमच्याकडे की माझ्याकडे? तुमच्याकडे आहे. मग आता जर तुम्हाला कोणी दुखावलं, काही वाईट बोललं, तर तुम्ही रडणार, तुम्हाला दुःख होणार की काही परिणाम होणार नाही तुमच्यावर? कोण बोलेल? येस, वैशाली मॅडम, काय होईल? काही परिणाम होणार नाही. भूल जाओ, भूल जाओ, भूल भूल जाओ. जाओ. कारण आता माझा रिमोट फक्त माझ्याकडे आहे, बरोबर ना? येस. कोणाच्या बोलण्याने, कोणाच्या वागण्याने मला काही फरक पडणार नाही. कारण ठीक आहे, ज्योती मॅडमने सांगितलंय. सगळ्यांचा रिमोट आहे स्वतःकडे. बघा बरं की अजून कोणाचं नाहीये, मिसिंग आहे, अजून आहे. माझ्यापर्यंत पोहोचलं नाही मॅडम, असं कोण आहे का? त्याने हँड रेज करा. आले सगळ्यांचे रिमोट आपल्या आपल्या घरी, तुमच्या Yes. हातात? येस. चला, चलो, आता आपण पुढे बघूया. जायचं पुढे. सो ही प्रेयर आहे, त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि रोज तुम्हाला ही प्रेयर बोलायची आहे.
काय म्हणायचंय डॉक्टर मिकाऊ सॉरी, ही प्रेयर आपल्याला रोज बोलायची आहे. हो ओपोनोपोनो प्रेयर. आय एम सॉरी कुठल्याही व्यक्तीला, कळत नकळत एखाद्या व्यक्तीला सुद्धा आपण कधीतरी दुखावतो आपल्या शब्दाने, आपल्या वाणीने. काय आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला आठवत नाही, पण ती व्यक्ती दुखावली जाते. मग त्या सगळ्या व्यक्तींना आपण माफी मागायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. आणि त्या व्यक्तीने समोरून आपल्याला माफ केलेलं आहे असं म्हणून काय म्हणायचं, थँक्यू, आय लव्ह यू. ही प्रेयर एवढी जादुई पद्धतीने काम करते सगळ्यांच्या लाईफमध्ये ही प्रेयर खूप छान पद्धतीने काम करते. जर तुम्ही आतापासूनच तुमच्या मुलांना जरी ही प्रेयर शिकवलात तरी त्याचा खूप जास्त बेनिफिट तुमच्या मुलांना सुद्धा मिळतो. ठीक आहे. रेकी मधल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्ही तुमच्या 10-12 वर्षाच्या मुलांना सुद्धा शिकवू शकता. अगदी सेशन चालू असताना त्यांना बसवायचं समोर, बसा. काहीतरी छान इफेक्ट त्यांच्यावर होतोच होतो. ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊया. आता माझी थोडक्यात ओळख करून देऊ का तुम्हाला, की नको, गरज नाहीये ओळखीची? तुमची परमिशन असेल तर. का सगळ्यांना माहिती आहे? ओके. कोणाकोणाला वाटतं की द्यावं त्याने हँड रेज करा. ओके, आहेत बरं, काय काय आहेत ज्यांना माहित नाही. चला, कारण आपल्या समोर कोण व्यक्ती बोलते त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर ना? एक थोडक्यात माझी माहिती देते तुम्हाला. माझं नाव ज्योती विजय पवार. मी मुंबईमध्ये घाटकोपरला राहते. बॉर्न अँड बॉटम मी मुंबईचीच आहे, मुंबईमधल्या परेलची. परेल, लालबाग हे माझ्या अगदी जवळचे. माझं बालपण लालबागमध्येच गेलेलं आहे. आता एक्सपर्टीज, मी कशामध्ये एक्सपर्टीज आहे तर रेकी ग्रँड मास्टर आहे, वास्तू कन्सल्टंट, वास्तू माझा आवडता विषय आहे, वास्तू अँड रेकी. देन मनी रेकी ग्रँड मास्टर आहे, डाउजिंग एक्सपर्ट आहे, न्यूमरोलॉजिस्ट आहे, क्रिस्टल हिलर आहे, एंजल मास्टर थेरपिस्ट आहे, ट्रेनर अँड लाईफ कोच आहे. त्याचबरोबर टॅरोट कार्ड रिडिंग मी घेते, पण टॅरोट कार्डचे मी क्लासेस नाही घेत, कारण एवढे सगळे क्लास होईपर्यंतच मला बराच वेळ जातो, त्याच्यामुळे वेगळा असा वेळ मिळत नाही. सो या क्षेत्रामध्ये जवळजवळ 15 वर्ष मी काम करते आणि या क्षेत्रातूनच बऱ्याच लोकांना मी, अगदी माझे जे स्टुडंट आहेत ते, त्या स्टुडंटला सुद्धा त्यांचं अर्निंग अगदी एक मोठी अमाऊंट मिळेपर्यंत त्यांना मी सपोर्ट केलेला आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे मी आधी ऑफलाईन सुद्धा घेत होती आणि आता कोरोना नंतर डायरेक्टली ऑनलाईन मध्ये झालेले आहे. आताच 2024 मध्ये मला हा ग्लोबल अवॉर्ड्स मिळालेला आहे, बिझनेस टायकून अवॉर्ड्स 2024चा. आणि या ज्या आहेत अभिनेत्री श्रुती मराठे यांच्याकडून तुम्हाला दिला गेला आहे, हे तुम्ही बघू शकता. हे माझे मिस्टरांचा खूप छान सपोर्ट आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी मी आजपर्यंत करू शकले. आणि हे आहेत आपले एव्हलेट चहाचे फाउंडर, सीईओ डॉक्टर सॉरी. अशा प्रकारे आज छान एक तिथे सेलिब्रेशन झालेलं आहे, पेपरमध्ये न्यूज आल्या होत्या. हे प्राईम मास्टरशिप मला मिळालेले आहे रेकी काउन्सिल ऑफ इंडिया कडून, रेकी. सो अशा प्रकारे एक छान माझं एक पुस्तक आहे, रहस्य सुखी जीवनाचे वास्तू आणि अंकशास्त्राद्वारे. ज्यांना कोणाला हवंय त्यांनी नक्की माझ्याशी संपर्क साधा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता आपण उद्या रेकीचे काही प्रिन्सिपल्स वगैरे सगळे फॉलो करू, कारण आजचा दिवस, आज रोजचा सेशन आपला 1 तासाचा असणार आहे. कधीतरी मे बी 15 मिनिटं लवकर होतात, जास्त होतात, कारण ओघाने बोलण्याच्या ह्याच्यामध्ये मी किती वेळ घेते मला माहित नाही. पण नंतरची माझी जी बॅच असते ती बोंबलत बसतात. 3चा मॅडम 3:15 झाले. सो त्याच्यासाठी मला कुठेतरी स्टॉप घ्यावा लागतो, कुठेतरी पॉज घ्यावा लागतो. आता पुढची माझी रेकी ग्रँड मास्टरची बॅच आहे, आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की याच क्षेत्रातून मी अनेक ग्रँड मास्टर तयार केलेले आहेत. बरेच आता ग्रँड मास्टर आहेत की तुम्ही सुद्धा त्यांना फेसबुकवर फॉलो करता, तुम्ही सुद्धा कधीतरी त्यांचा सेमिनार, वेबिनार ऐकला असेल. कारण या युनिव्हर्समध्ये एवढी ताकद आहे की माझ्यासारख्या हजारो ज्योती पवारला ते निर्माण करू शकतात, हजारो लाखो ज्योती पवारचं ते पोट भरू शकतात. त्यामुळे कॉम्पिटिशनला कधी घाबरायचं नाही. मी माझ्यासारखे कॉम्पिटिटर्स का तयार करू, हा प्रश्न जर मी माझ्या मनात ठेवला असता तर माझे स्टुडंट एवढ्या पुढे गेले असते का? नाही. त्यामुळे मला सुद्धा त्यांना पुढे आणायचे, हा प्लॅटफॉर्म द्यायचा आहे. आणि
बघा आपलं मी आता दुसरा एक प्रश्न मला विचारला जातो, मॅडम तुम्ही रेकी लेवल 1 फ्री का शिकवता? त्याच्या मागचा एकच उद्देश आहे. रेकी आपल्याला मला रेकीने भरभरून दिलंय. स्वामी कृपेने मला या रेकीने भरभरून दिलंय आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये भरभरून येते ना, तेव्हा आपल्याला सुद्धा देता आली पाहिजे. आणि त्याचाच एक भाग म्हणून स्वामींच्या चरणाशी मी रेकी लेवल 1 समर्पित केलेली आहे. ठीक आहे? कारण जेव्हा मी अक्कलकोटला जाते, काहीतरी नव्याने करण्याचा माझा प्रकल्प असतो. आज काहीतरी एक नवा ध्यास, आज काहीतरी एक नवा निर्णय आणि मग तिथे गेल्यानंतर मी ते पूर्ण करते. आणि तिकडून आल्यानंतर एक वेगळी एनर्जी मिळते आणि म्हणतो ना आपण जेव्हा आपण दुसऱ्यांना द्यायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपल्याकडे 10 पटीने यायला सुरुवात होते. हा माझा अगदी पर्सनल अनुभव आहे. सुरुवात केली होती मी द्यायला. बघा मी आता हा सांगण्याचा विषय नाहीये. थोडंसं इथे रेकॉर्डिंग मी पॉज करते. रेकी आपल्याला एवढं देते, की आपण घेता थकून जातो, पण रेकी देता थकत जात नाही. आणि म्हणूनच तुमच्या जीवनाला एक योग्य आयाम देण्यासाठी जर तुम्ही या क्षेत्राचा विचार करत असाल, की बाबा मला रेकी लेव्हल 1, लेव्हल 2 आता लेव्हल 1 माझं झालेलं आहे. मला सगळं कळलंय. आता मला लेव्हल 2, लेव्हल 3 करायची इच्छा आहे. तर नक्कीच तुम्ही या क्षेत्रात या. तुम्ही या डिव्हाइन एनर्जीला कनेक्ट व्हा. ही एनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला चांगलंच देणार आहे. आता ही एनर्जी कुठे-कुठे काम करते? तर 4ही क्षेत्रामध्ये काम करते. तुमचे रिलेशनशिप असतील, तुमचं हेल्थ इश्यूज असतील, आरोग्य आहे तुमचं, पैसा तुम्हाला हवा असणारा पैसा, तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ हवी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथूनच मिळतात, या रेकीमधूनच मिळतात. कारण मलाच या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत आणि मला हे सगळं स्वप्नासारखं वाटतंय. कारण कधी काळी फक्त 30 ते 40,000 कमवणारी मी आज एवढा मोठा पल्ला गाठलाय. मला स्वतःला त्याच्यावर विश्वास नाहीये. हे सगळं स्वामी कृपेने आणि या सगळ्या रेकीमुळे झालेलं आहे. माझं संपूर्ण जीवन रेकीमय झालेलं आहे. सो एवढंच सांगेन, जर तुम्हाला तुमची ग्रोथ हवी असेल, प्रगती हवी असेल, तर नक्की या क्षेत्रामध्ये या डिव्हाइन एनर्जीशी कनेक्ट व्हा. स्वतःची प्रगती करा. कारण जोपर्यंत आपण स्वतःची प्रगती करत नाही, तोपर्यंत दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. बरोबर ना? आता आपल्या आयुष्यामध्ये नॉर्मली काय प्रॉब्लेम असतात? येस, कोण सांगेल बरं मला? कुठल्या कारणासाठी तुम्ही इथे आलात? सगळ्यांचे नॉर्मली मला वाटतं एकच प्रॉब्लेम्स असतात ना? काहीतरी आर्थिक समस्या, काहीतरी हेल्थ इश्यूज, काहीतरी रिलेशनशिपमध्ये इश्यूज. याच्या व्यतिरिक्त काय असतात का? याच कॉमन समस्यांवर रेकी काम करते आणि याच्यावरच आपल्याला सुद्धा वर्क करायचं आहे. येस प्रवीण सर, थँक सो मच. क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. सो उद्या बरोबर आपल्याला 1 वाजता 1च्या जर मी 5 मिनिटं आधी कनेक्ट करेन, कारण नंतर संपायला आपल्याला थोडासा वेळ लागतो. सो मी 12:55ला आपली बॅच चालू करेन उद्या. ठीक आहे? असं कोण आहे का? की मॅडम आता आजचा लेक्चर मी अटेंड करेन, आता उद्या अटेंड करेन की नाही करेन मला माहित नाही. असं कोण आहे का? कमिटेड आहात का तुम्ही सगळे? की उद्या पण मी याच जोमाने इथे हजर राहणार आहे? किती जण आहेत बरं? चला सगळ्यांनी आता एक शेवटची 2 मिनिटं व्हिडिओ ऑन करून मला एक थंब दाखवला तर बरं होईल. येस, थँक सो मच. बरं आजचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते ग्रुपमध्ये, पण त्याच्या आधी तुम्हाला एक टास्क पण देते मी. चला घ्या बरं लिहून टास्क काय करायचे. अच्छा, प्रणाली म्हणतात कॅमेरा खराब आहे. नो प्रॉब्लेम. तुम्ही लिहिलात हे छान गोष्ट आहे माझ्यासाठी. ओके, काय टास्क आहे? तुमची स्वप्न लिहा. कोणती तुमची 10 स्वप्न लिहून काढायचे तुम्हाला उद्या सेशनच्या आधी. बरं, सेशनच्या आधी. आणि एक ती संध्याकाळपर्यंत आपला व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवरती मिळेल. ठीक आहे ना? ओके. बरं, त्याआधी आता मी सगळ्यांचे माईक अनम्यूट करते 1-2 मिनिटासाठी. नाही सॉरी, अनम्यूट नाही करत. आजचा सेशन जो झालेला आहे त्या सेशन मधून तुम्ही काय शिकलात? बरोबर ना? काय शिकलात हे तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ सेंड करेन त्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये तुम्ही लिहायचंय. जेवढे मला कमेंट्स येतील मी त्याच्यावरून समजेन की या लोकांनी माझं आजचं सेशन अटेंड केलेलं आहे.
ठीक आहे. चलो, सो हा एक तुमच्यासाठी टास्क असणार आहे प्रत्येकासाठी. आज मी व्हिडिओ ग्रुपवर सेंड करेन आणि प्रत्येकाने तुम्हाला जे वाटेल, योग्य वाटेल, तो ते तिथे तुम्हाला हे करायचे. प्रत्येक दिवशी हा टास्क असणार आहे की आज मी काय शिकली या सेशन मधून. नाहीतर एखादी एक आली लेडी, रेड कलरचा ड्रेस घातला होता छानपैकी आणि काहीतरी बडबड बडबड करून गेली आणि आम्हाला काय कळलं नाही कळलं असं नको. ठीक आहे ना. कीर्तनकार नाहीये मी. कीर्तनकार खूप छान पद्धतीने शिकवतात, आपल्याला ते घेता आलं पाहिजे. बरोबर ना. सो आज काय मी शिकली हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. आपल्या कमेंट्स मध्ये मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन, तेव्हा तुम्हाला तिथे शेअर करायचं. ठीक आहे. सो आजच्या दिवसासाठी थँक्यू सो मच. सगळ्यांचं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. गॉड ब्लेस यू ऑल. उद्या ठीक 12:55 सगळ्यांनी कनेक्ट व्हायचे. लिंक सेम असणार आहे. 7 दिवसासाठी लिंक सेम असणार आहे, चेंज होणार नाही आता.